ठाण्यातील सावरकर नगरमध्ये स्मार्ट मीटरच्या विरोधात रहिवासी एकत्र आले असून रहिवाशांनी सह्या करून आपला विरोध दर्शवलाय। यावेळी लोकमान्य नगर सावरकर नगरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते की स्मार्ट मीटर सक्ती केली जाणार नाही, तर स्थानिक पातळीवर महावितरण कर्मचारी सक्ती का करतात असा प्रश्न रहिवाशांनी उपस्थित केलाय। विभाग प्रमुख राजू शिरोडकर आणि शहर संघटिका प्रमिला भांगे यांच्या प्रयत्नाने सह्यांची मोहीम यशस्वी झाली असून परिसरातील नागरिकांनीही महावितरण विभागावर असलेला आपला रोष व्यक्त केला आहे। विरोधामध्ये एक सह्यांची मोहीम घेतली आहे आणि त्याचं जे काय फोटो आहे, पेपर आहे, आपण त्यांना एक पूर्तता म्हणून आपण या ठिकाणी करणार। अनेक रहिवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे। कोण रहिवासी गावी गेलाय मग त्यांना फोन करणार की आम्हाला तुमचं मीटर चेक करायचं आहे। आपण गावी असतो, आपण काय बोलतो की ठीक आहे चेक करा, पण त्यावेळेला तो मीटर ते काढून घेऊन जातात आणि तो मीटर लावतात। एखादा ग्राहक म्हणतो माझा मीटर टेस्टिंगला टाकायचा आहे, ठीक आहे टेस्टिंगला घेऊन या, तो घेऊन जातात आणि स्मार्ट मीटर लावतात। एखादं बिल 6 तारखेला जेव्हा लाच येत असते तेव्हा आपण नाही भरलं तर 7 तारखेला तो मीटर हा आपला घेऊन जातात आणि हा मीटर लावतात। आता ही तर प्रचंड दादागिरी आहे। याच्यामध्ये आपण पूर्वी बघितलं, आपण गेले अनेक वर्ष विभागात राहतो, MSEBकडे आपण किती वेळा अनेक सर्वपक्षीय कार्यकर्ते रहिवासी आहेत की आपण MSEBच्या गेटवर किती वेळा मोर्चे काढले। आता ती तुम्हाला मोर्चे कुठे दिसत नाहीत गेल्या 5 वर्षात। आम्ही या ठिकाणी सर्वांना आवाहन केलं की मी काही कुठला राजकीय आरोप करत नाही, पण ह्या विषयावर सत्ताधारी पक्ष काहीच बोलताना दिसत नाही। म्हणजे नेमकं गौडबांगाल काय, आपण जे लोकप्रतिनिधी निवडून दिले आहेत त्यांनी सुद्धा या विषयावर प्रतिक्रिया द्यावी, तर ते प्रतिक्रिया का देत नाही? नेमकं काय की त्यांना वरून मेसेज आहेत की तुम्ही या विषयावर काय बोलायचंच नाही, असं पण असेल। त्या दिवशी आम्ही लोकमान्य नगरचे आमचे सर्व पदाधिकारी बालेकर साहेब आहेत, आठवडेकर आहेत, सर्व त्यांचे शाखा प्रमुख कार्यकर्ते आम्ही जेव्हा गेलो तेव्हा ते अधिकारी काय बोलले, आम्हाला परवाचीच गोष्ट की आम्ही कुठे मीटर बदलतो, ज्यांनी बिल नाही भरलं त्यांच्याच आम्ही मीटर बदली करतो। बघा कशी पळवाट। आम्ही तर मीटर बदली करायला कोणाला सांगितलंच नाही, आम्ही कोणाला कर्मचाऱ्याला पाठवलं पण नाही आणि तसं काय होणार पण नाही। आणि आपण जेव्हा आज हा प्रकार केला साहेबांचा, जेव्हा हे मेसेज गेले, आज संध्याकाळी MSEBचे मेसेज आले की स्मार्ट मीटर बदलणं हे बंधनकारक आहे। बघा माझी प्रत्येक ग्राहकाला विनंती आहे, जर तुम्हाला बदली करायची असतील पहिला सत्ताधारी पक्षाचे नगरसेवकांच्या घरचे बदली करा, नंतर तुम्ही ग्राहकांकडे या, सुरुवात करा त्यांच्यापासून। त्यांचे मीटर तुम्ही काय नाही बदली करत? एखाद्या गरीब ग्राहकाला जो घरकाम महिला करते त्यांच्या घरचे मीटर बदलले जातात, कारण ते काही बोलू शकत नाही। ते जाणार कोणाकडे? काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात, शिवसेना शाखेत, राष्ट्रवादीकडे, आणि तिथे गेल्यानंतर अर्धा तासामध्ये त्यांची प्रोसेस होऊन जाते। आणि आपण जेव्हा जातो एखाद्या शाखेच्या कार्यालयातून तेव्हा ते काय म्हणतात, अरे तुम्ही लेट आलात, ही प्रोसेस झालेली आहे। थोडं लवकर आलं असतं ना तर आम्ही टाळलं असतं, तुमचं मीटर लगेच बदली करून दिलं असतं। म्हणजे ह्या ज्या पळवाट आहेत, म्हणजे थोडक्यात बोलायचा मुद्दा काय की आम्ही 60% जर मीटर बदली झाले तर 40% यायचंच आहे। पोलीस संरक्षणाखाली आम्ही ते मीटर काढू। या पाटीलवाडीमध्ये हा मुन्नावर सोलकर राहतो, साई समर्थ बिल्डिंग, सगळे मीटर बदली गेले। त्या कमिटीला पण माहीत नाही, तरी कमिटीमधला कोण कुठला होता काय देव जाणे, अशीच परिस्थिती त्या साई समर्थ बिल्डिंगमध्ये झाली। सगळे मीटर बदली गेले। आता गेल्यानंतर काय सांगतात, तुम्ही ग्राहक कोर्टात जा, म्हणजे वकिलाचा खर्च आला। म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या कुठेतरी दडपशाही आहेत। मी प्रत्येकाला ग्राहकाला विनंती करतो, जर तुम्ही प्रत्येकाने जर विरोध केला तर हे फार थांबवणं शक्य आहे, नाहीतर येत्या काळामध्ये भयानक परिस्थिती होणार। कारण हा मोबाईल रिचार्ज सारखा आहे, तुमचा मोबाईल कसा संपतो तसं हे बिल अचानक बंद झालं की तुम्ही त्याला रिचार्ज करायचं। त्यामुळे जरा ठीक आहे, लोकांना सामाजिक समाजामध्ये करून म्हाडाचे लोक, रहिवासी आहेत, सावरकर नगरचे आहेत, प्रभातचे, त्यांना बोलवा आणि सांगा, प्रत्येकाला आपलं मत मांडू द्या। आणि इथे कुठलाही लोकांना कुठलाही अधिकार नाही, यांची जी दडपशाही चालू झालेली आहे। जर कोणाला अनुभव आले असतील या ठिकाणी स्वतःची मीटर जर बसलेली, त्यांनी पण इथे आपलं मत मांडावं। प्रत्येकाला आवाहन करतो की बघा, आपला आवाज
काल आपण जेव्हा एक ग्रुपला टाकलं, हा आवाज त्यांच्या MSCB पर्यंत पोहोचला की ते सह्या घेण्यासाठी रहिवासी एकत्र येणार आहेत. म्हणून त्यांनी लगेच 24 तासामध्ये हा निर्णय की आता आम्ही बंधनकारक केलं आहे असे मेसेज फिरायला लागले. म्हणजे तुम्हाला आता आपल्याला याला बळी पडायचंच आहे अशी परिस्थिती आहे. या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो आणि आमचे भालेकर साहेब यांनी विनंती करतो की त्यांनी सुद्धा त्यांचं मत मांडावं. कारण ही परिस्थिती सगळीकडे लोकमान्य नगरला आहे, सावरकर नगरला आहे, अख्ख्या ठाणे शहरात आहे. फक्त एवढंच आहे की याच्यावर कोण बोलायला तयार नाही. म्हणजे याचा अर्थ काय की आपल्याला बळी पडायचं आहे. ते लोक ॲप सांगतात, त्या ॲपचं नाव काय, अडाणी ॲप. म्हणजे विचार करा काय परिस्थिती आहे. मुंबई गेली आपल्या हातातून, आता MSCB पण जाणार, हळूहळू सगळं जाणार अशी परिस्थिती आहे. मी कोणाला कुठे काय असं काय भडकावत नाही. पण जे घडलंय, जे दिसतंय त्या विषयावर मी बोलतोय. माझं तर म्हणणं आहे की आमच्या या सह्यांच्या मोहीमध्ये आमच्या नगरसेवकांनी पण सामील व्हावं. आम्हाला हा विषय सर्वपक्षीय करायचा आहे. जर सर्वपक्षीय इकडे एकत्र आले, सर्व रहिवासी एकत्र आले तर ही ताकद वाढेल आणि या सावरकर नगर माडामधले भेटत थांबतील. या प्रभाग क्रमांक 14 मधले लोकमान्य नगरचे प्रत्येक विभागामध्ये उठाव झाला तर आपल्याला न्याय मिळेल. नाहीतर आपल्याला या गोष्टीला बळी पडावं लागेल. ग्राहक न्यायालयात जाणं फार साधी सोपी गोष्ट नाही. वकिलाची फी आहे 20,000 आणि कुठलाही ग्राहक ते भरू शकत नाही हे त्यांनाही माहिती आहे. हे लोक कोर्टात जातील, त्यांच्याकडे शासनाचा फंड आहे, हे लोक काय लाख रुपये पण वकिलाला देतील, पण एक ग्राहक तेवढे पैसे देऊ शकत नाही. त्याच्यामुळे परिस्थिती अशी आहे की आपल्याला या गोष्टीला बळी पडण्याची एक तर तयारी ठेवा, नाहीतर मग उठाव तरी करा. या ठिकाणी मी भालेकर साहेबांना विनंती करतो की तुम्हाला जे अनुभव आले ते तुम्ही या ठिकाणी मांडा. प्रथमतः सगळ्यांचं अभिनंदन करतो की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळे उपस्थित राहिलात स्मार्ट मीटरच्या विरोधात स्वाक्षरी मोहीमसाठी. त्याच्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि हे स्मार्ट मीटर जे आहे ते स्मार्ट मीटर याच्यासाठी देत आहेत की सगळ्यांना त्याचा MSCB बोर्डवाल्यांना सुद्धा त्याचा फायदा होईल. त्याच्यातून त्यांना कमी